हॅलो स्टुडंट्स, चॅप्टर नंबर 5 ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ पार्ट 1. आजचे आपले टॉपिक आहेत ओरिजिन ऑफ लाईफ अँड केमिकल इव्होल्युशन ऑफ लाईफ. फर्स्ट, ओरिजिन ऑफ लाईफ ऑल्सो नोन एज प्रोटोबायोजेनेसिस. ओरिजिन ऑफ लाईफ म्हणजेच अर्थवर पहिल्यांदा लाईफ कसं फॉर्म झालं यासाठी पहिल्यांदा आपण काही थिअरीज बघणार आहोत शॉर्टमध्ये. फर्स्ट, थिअरी ऑफ स्पेशल क्रिएशन. या थिअरीमध्ये असं सांगितलं गेलं की जे काय अर्थवर लाईफ आहे ते एका सुपर नॅचरल पॉवरमुळं तयार झालं, जे बेस्ड ऑन रिलिजियस बिलीफ. जे काहीतरी एक सुपर नॅचरल पॉवर आहे ज्याने पहिल्यांदा अर्थवर लाईफ फॉर्म केलं. नेक्स्ट इज कॉस्मोसाइक थेअरी और थेअरी ऑफ पॅन्सपर्मिया. या थिअरीमध्ये असं सांगितलं गेलं की लाईफ डिसेंडेड टू अर्थ फ्रॉम अदर प्लॅनेट इन फॉर्म ऑफ स्पोर्स और मायक्रो ऑर्गॅनिझम्स कॉल्ड कॉस्मोझिया और पॅन्सपर्मिया. म्हणजे अर्थवर जे काही लाईफ आहे ते दुसऱ्या प्लॅनेटवरून आलेलं आहे आणि इन द फॉर्म ऑफ स्पोअर, म्हणजे स्पोअर फॉर्ममध्ये किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम फॉर्ममध्ये, आणि यांनाच कॉस्मोझिया और पॅन्सपर्मिया असं म्हटलं गेलं. देन थिअरी ऑफ स्पॉन्टेनियस जनरेशन known as abiogenesis. Life originated from non-living material spontaneously. म्हणजे जे काही लाईफ आहे ती नॉन लिव्हिंग मटेरियल पासून आलेली आहे आणि हे अगदी स्पॉन्टेनियसली, अचानकपणे. बट दिस थिअरी डिस्प्रूव्ह बाय लुईस पाश्चर. या सायंटिस्टने ही थिअरी डिस्प्रूव्ह केली. नेक्स्ट, थिअरी ऑफ बायोजेनेसिस. लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑलवेज प्रोड्यूस फ्रॉम प्री एक्झिस्टिंग लिव्हिंग फॉर्म्स बाय रिप्रोडक्शन. या थिअरीमध्ये असं सांगितलं गेलं की लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रोड्यूस फ्रॉम प्री एक्झिस्टिंग लिव्हिंग फॉर्म्स, म्हणजे रिप्रोडक्शननं पूर्वी, प्री एक्झिस्टिंग म्हणजे पूर्वी अस्तित्वात असलेल्या, म्हणजे ऑलरेडी असलेल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम पासून नवीन लाईफ तयार झाली. पण या थिअरीमध्ये असं सांगितलं नाही की पहिल्यांदा लाईफ जी आहे ती कशी तयार झाली. सो नेक्स्ट थिअरी आहे केमिकल इव्होल्युशन ऑफ लाईफ. म्हणजे या थिअरीमध्ये एक्झॅक्टली काय सांगितलेलं आहे ते आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. लाईफ ओरिजिनेटेड ऑन अर्थ बाय कॉम्बिनेशन ऑफ सेव्हरल केमिकल्स थ्रू कॉन्स्टंट केमिकल रिॲक्शन. म्हणजेच जे काही लाईफ ओरिजिन तयार झालेली आहे तर ती सेव्हरल केमिकल रिॲक्शनमधून, म्हणजे जे काही केमिकल्स होते त्यांच्यामध्ये रिॲक्शन झाली आणि त्यातून लाईफ फॉर्म झालं. ओके. देन this also called self-assembly theory of origin of life or biochemical origin of life. This theory first formulated by Haeckel but later developed by Alexander J. Oparin and J.B.S. Haldane. हे जे दोन सायंटिस्ट आहेत त्यांनी नंतर ती थिअरी डेव्हलप केली. स्टार्टिंगला हेकल या सायंटिस्टने ती फॉर्म्युलेट केली, पण नंतर त्याच्यामध्ये अजून स्टडी करून डेव्हलप करण्याचं काम ओपेरिन अँड हॅल्डेन या सायंटिस्टने केलेलं आहे. आता आपण बघूयात की स्टेप्स ऑफ प्रोसेस ऑफ केमिकल इव्होल्युशन, म्हणजे केमिकल इव्होल्युशन एक्झॅक्टली कसं झालं हे स्टेप बाय स्टेप आपण बघूयात. फर्स्ट, ओरिजिन ऑफ अर्थ अँड प्रिमेटिव्ह ॲटमॉस्फिअर. ओरिजिन ऑफ युनिवर्स वॉज एक्सप्लेन बाय बिग बँग थिअरी ऑफ जॉर्ज लेमायत्रे in 1931. This theory states that universe originated about 20 billion years ago by huge titanic explosion. जे काही युनिवर्स फॉर्म झालेलं आहे, युनिवर्सचं जे काही ओरिजिन आहे ते कशामुळे झालं, तर हे ओरिजिन आहे ते 20 बिलियन इयर्स अगो आहे आणि हे एका एक्सप्लोजनमुळं, म्हणजे एक मोठा स्फोट होऊन काय झालेलं आहे तिथं युनिवर्स फॉर्म झाला. देन युनिवर्स एक्सपांडेड. ओके. टेम्परेचर डिक्रीजेस अँड व्हेरियस गॅलेक्सीज वेअर फॉर्म. त्यानंतर युनिवर्स एक्सपांड झालं, त्याचं टेम्परेचर डिक्रीज झालं, कमी झालं आणि तिथं व्हेरियस गॅलेक्सीज फॉर्म झाल्या आणि त्यामध्येच एक काय मिल्की वे गॅलेक्सी इन विच अवर सोलर सिस्टम इज देअर. आणि आपली सोलर सिस्टीम ही त्या मिल्की वे गॅलेक्सीचा एक पार्ट आहे आणि या सोलर सिस्टीमचा एक पार्ट म्हणजे काय असेल, अर्थ. अर्थ इज अ प्लॅनेट ऑफ सोलर सिस्टीम अँड ओरिजिनेटेड अबाउट 4.6 बिलियन इयर्स ago. At that time it was rotating cloud of hot gases. म्हणजे त्यावेळेस अर्थ ही एक रोटेटिंग क्लाउड ऑफ हॉट गॅसचं एक क्लाउड होती, रोटेट म्हणजे रोटेट करणारी, अँड कॉस्मिक डस्ट दॅट इज नेब्युला. देन कंडेन्सेशन अँड कूलिंग रिझल्ट इन स्ट्रॅटिफिकेशन, हेवियर निकेल अँड आयर्न टुवर्ड्स कोर अँड हेलियम, हायड्रोजन अँड नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन फॉर्म ॲटमॉस्फिअर. म्हणजे जेव्हा कंडेन्सेशन अँड कूलिंग होत होतं, म्हणजे हे जे काय
एक हॉट गॅसेसचा क्लाउड होता. अर्थ म्हणजे स्टार्टिंगला एक हॉट गॅसेसचा क्लाउड होता, जो त्याचं कंडेन्सेशन आणि कुलिंग होत असताना त्यामध्ये जे हेवियर होते निकेल अँड आयर्न, तर ते कोअरमध्ये म्हणजे अर्थच्या कोअरमध्ये ॲक्युम्युलेट झाले. आणि जे लायटर होते म्हणजे जे लायटर लाईक हेलियम अँड हायड्रोजन, नायट्रोजन, हे जे काही गॅसेस आहेत लायटर गॅसेस, तर हे काय केले त्यांनी ॲटमॉस्फिअर फॉर्म केलं, ॲटमॉस्फिअर ऑफ अर्थ. बट इट वॉज डिवाइड ऑफ फ्री ऑक्सिजन, पण तिथं फ्री ऑक्सिजन तेव्हा नव्हता. सेकंड स्टेप, फॉर्मेशन ऑफ अमोनिया, वॉटर अँड मिथेन. प्रिमेटिव्ह हॉट ॲटमॉस्फिअर स्लोली कूल्ड. जे काय हॉट ॲटमॉस्फिअर होतं ते कूल झालं. त्यानंतर लायटर एलिमेंट्स रिॲक्ट, जे काय लायटर एलिमेंट्स होते ते रिॲक्ट झाले विथ इच अदर. फ्रॉम अर्लियर ॲटमॉस्फिअर हायड्रोजन वॉज मोर ॲक्टिव्ह. त्यामध्ये हायड्रोजन हा मोर ॲक्टिव्ह होता, विच रिॲक्टेड विथ अदर एलिमेंट्स टू फॉर्म केमिकल लाईक CH4, दॅट इज मिथेन, अमोनिया, वॉटर अँड हायड्रोजन सल्फाईड. ओके, इथं काय झालं की जे काय हॉट ॲटमॉस्फिअर होतं ते कूल झालं. त्यानंतर त्यातले लायटर एलिमेंट्स होते ते रिॲक्ट झाले. यामध्ये हायड्रोजन मोस्ट ॲक्टिव्ह होता, तो अदर जे काही एलिमेंट्स होते त्याच्यावर रिॲक्ट झाला आणि तिथं फॉर्मेशन ऑफ CH4, NH3, H2O and H2S. नेक्स्ट, फॉर्मेशन ऑफ सिम्पल ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. नेक्स्ट स्टेप इज फॉर्मेशन ऑफ सिम्पल ऑर्गॅनिक मॉलिक्युल. टेम्परेचर ऑफ अर्थ डिक्रीज, देन स्टीम कंडेन्स्ड इन टू वॉटर. जसं टेम्परेचर कमी झालं तिथं कंडेन्सेशन झालं अँड फॉर्मेशन ऑफ वॉटर अँड रिझल्टेड इन हेवी रेनफॉल. देन अर्थ ग्रॅज्युअली कूल्ड, अर्थ ग्रॅज्युअली कूल डाऊन झाली. त्यानंतर रेन वॉटर ॲक्युम्युलेटेड टू फॉर्म रिव्हर्स, देन स्ट्रीम्स, लेक्स, सीज अँड ओशन्स. देन ॲटमॉस्फिअर डिड नॉट कंटेन ओझोन लेअर. तेव्हा ॲटमॉस्फिअरमध्ये ओझोन लेअर नव्हता. देन अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन reached on earth directly. Under influence of UV rays, radiations, lightning and volcanic activities, molecules of hydrocarbon, ammonia and water underwent reaction. म्हणजे ओझोन लेअर नव्हता, त्यामुळे अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन डायरेक्टली अर्थच्या सरफेसवर येत होते. आणि याच्याच अंडर म्हणजे UV रेस, रेडिएशन किंवा लाईटनिंग किंवा व्होल्कॅनिक ॲक्टिव्हिटीज ही एनर्जी यूज करून जे काही मॉलिक्युल्स होते लाईक हायड्रोकार्बन्स, अमोनिया, वॉटर, त्यांच्यामध्ये रिॲक्शन झाली. ओके, ते रिॲक्शन करू लागले आणि त्यामुळे काय झालं, ह्या रिॲक्शन कोणत्या होत्या तर कंडेन्सेशन, पॉलिमरायझेशन, ऑक्सिडेशन, रिडक्शन, and which resulted in formation of simple molecules like monosaccharides, amino acids, purines and pyrimids, fatty acids and glycerol. म्हणजे त्यांच्यामध्ये रिॲक्शन होऊन नंतर सिंपल मॉलिक्युल्स फॉर्म झाले, ते म्हणजे मोनोसॅक्राइड्स, अमिनो ॲसिड एक्सेट्रा. ऑल मॉलिक्युल्स ॲक्युम्युलेटेड ॲट बॉटम ऑफ वॉटर बॉडीज. हे सगळे मॉलिक्युल्स वॉटर बॉडीजच्या बॉटमला ॲक्युम्युलेट झाले, ते एकत्र साठले. Then Haldane described it as hot dilute soup or primitive broth, which did not show any degradation due to absence of free oxygen. इथं फ्री हा वर्ड आहे, FREE, फ्री ऑक्सिजन अँड एन्झाईम. तिथं अजून सुद्धा फ्री ऑक्सिजन नव्हता, एन्झाईम्स नव्हते, त्यामुळे यांचं डिग्रेडेशन झालं नाही आणि ते जे काय वॉटर बॉडीज होत्या त्यांच्या बॉटमला ॲक्युम्युलेट झाले. देन फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक molecules. Primitive broth was neutral and free from oxygen. Simple organic molecule aggregated by polymerization to form complex organic molecule like polysaccharides, fat, proteins, nucleoside and nucleotides. आता तिथं फ्री ऑक्सिजन नव्हता, त्यामुळे जो तो प्रिमेटिव्ह ब्रॉथ होता तो न्यूट्रल होता. ओके, त्यामुळे काय झालं तर सिंपल ऑर्गॅनिक जे काही मॉलिक्युल होते ते ॲग्रिगेट झाले and by polymerization and from the complex organic molecule. त्यामुळे तिथं काय झालं, पॉलिसॅकराइड, फॅट, प्रोटीन, न्यूक्लिओसाइड हे तयार झाले. देन पॉलिमरायझेशन ऑफ अमिनो ॲसिड फॉर्म प्रोटोप्रोटीन. तर फॉर एक्झाम्पल अमिनो ॲसिडचं पॉलिमरायझेशन होऊन तिथं प्रोटोप्रोटीन तयार झाला आणि नंतर तो कशामध्ये कन्वर्ट झाला, प्रोटीनमध्ये. अँड विच कन्सिडर्ड ॲज लँडमार्क इन ओरिजिन ऑफ लाईफ. म्हणजे खूप महत्त्वाची प्रोसेस होती इन ओरिजिन ऑफ लाईफ. देन प्रोटीन्स and that is enzymes accelerated the rate of other chemical reaction. म्हणजे जे काही प्रोटीन्स फॉर्म झाले त्यांनी बाकीचे जे काही केमिकल रिॲक्शन होतं त्यांना
त्यांना ॲज अ एन्झाईम म्हणून कॅटलाइज केलं त्या रिॲक्शनना. देन फॉर्मेशन ऑफ न्यूक्लिक ॲसिड. न्यूक्लियोटाइड्स फॉर्म बाय रिॲक्शन ऑफ फॉस्फरिक ॲसिड, शुगर अँड नायट्रोजनस बेस. Number of nucleotides join together to form nucleic acid, that is RNA and DNA, which acquire the self-replicating ability. म्हणजे त्यांच्याकडे सेल्फ रेप्लिकेटिंग ॲबिलिटी होती. नेक्स्ट फॉर्मेशन ऑफ प्रोटोबायंट्स और प्रोसेल. न्यूक्लिक ॲसिड with inorganic and organic molecules form protobions, which are prebiotic chemical aggregates with some properties of living system. न्यूक्लिक ॲसिड विथ इनऑर्गॅनिक अँड ऑर्गॅनिक मॉलिक्यूल, तिथं फॉर्मेशन ऑफ प्रोटोबायंट फॉर्म झाले. आणि जे प्रीबायोटिक केमिकल ॲग्रिगेट्स होते, म्हणजे एक जे काय केमिकलचं ॲग्रिगेशन झालं ते होते, आणि त्यांच्याकडं काही लिव्हिंग सिस्टीमच्या प्रॉपर्टीज होत्या. दे फॉर्म ड्यू टू conservation, that is aggregation of organic molecules. Then Oparin called them conservates and Sidney Fox called them proteinats. म्हणजे जे काय ऑर्गॅनिक मॉलिक्युलचं ॲग्रिगेशन झालं होतं, एकत्र येऊन त्यांचं जे काय फॉर्मेशन झालं होतं, तर त्यांना एका ऑपेरिन ह्या सायंटिस्टने कॉन्सर्वेट्स म्हणून नाव दिलं, अँड सिडनी फॉक्स या सायंटिस्टने प्रोटीनाइट्स असं नाव दिलं, और मायक्रोस्पियर्स. देन थोडक्यात आपण कॉन्सर्वेट्स म्हणजे काय बघूयात. दिस आर कोलायडल ॲग्रिगेशन ऑफ हायड्रोफोबिक प्रोटीन्स अँड लिपिड्स. ओके, कोलायडल ॲग्रिगेशन ऑफ हायड्रोफोबिक प्रोटीन्स. हायड्रोफोबिक मीन्स वॉटर हेटिंग. हे जे काही प्रोटीन्स अँड होते ते कसे होते, हायड्रोफोबिक. अँड लिपिड्स, दे ग्रू इन साईज. दे ग्रू इन साईज बाय टेकिंग अप मटेरियल फ्रॉम सराउंडिंग ॲक्युअस मीडियम. म्हणजे त्यांची साईज इन्क्रीज झाली, तर यासाठी त्यांनी मटेरियल त्यांच्या सराउंडिंगमध्ये जे काही ॲक्युअस मीडियम होतं त्यामधून घेतलं. अँड बिकम थर्मोडायनेमिकली अनस्टेबल. त्यामध्ये काय झाले, अनस्टेबल झाले, आणि अनस्टेबल झाल्यामुळे काय होतं, त्यांचं स्प्लिटिंग झालं, ब्रेकडाऊन झाले इन स्मॉलर युनिट्समध्ये. ओके. देन मायक्रोस्फिअर्स. दीज आर द प्रोटीनॉइड्स फॉर्म फ्रॉम कोलायडल हायड्रोफिलिक कॉम्प्लेक्सेस सराउंडेड बाय वॉटर मॉलिक्युल्स. आता हे मायक्रोस्फिअर्स म्हणजे काय होतं, प्रोटीनॉइड्स, आणि हे कशामुळे फॉर्म झाले, फ्रॉम कोलायडल हायड्रोफिलिक कॉम्प्लेक्सेस, हायड्रोफिलिक वॉटर लिव्हिंग. ओके, हे जे काय कॉम्प्लेक्स होते, आणि हे दीज आर सराउंडेड बाय वॉटर मॉलिक्युल्स, मे हॅव अदर आउटर डबल मेम्ब्रेन लाईक प्रिमिटिव्ह सेल. आणि त्यांच्याकडं काय होतं, तर डबल मेम्ब्रेन होतं, आउटर डबल मेम्ब्रेन लाईक प्रिमिटिव्ह सेल. देन डिफ्युजन अँड ऑस्मोसिस मे हॅव ऑकर्ड अक्रॉस मेम्ब्रेन. आणि ह्या मेम्ब्रेनमध्ये डिफ्युजन ही प्रोसेस होत होती आणि ऑस्मोसिस ही प्रोसेस सुद्धा होत होती. ते वेर मोर स्टेबल दॅन conservates. They were more stable than, okay, not then, conservates. Conservates and microspheres are non-living colloidal aggregation of lipids and proteinoids respectively, with some basic properties of living cells like growth and division. म्हणजे त्यांच्याकडे काही लिव्हिंग सेलच्या प्रॉपर्टीज होत्या, जसं ग्रोथ अँड डिव्हिजन. अँड दिस ॲग्रिगेशन टर्न इनटू फर्स्ट प्रिमिटिव्ह लिव्हिंग इव्हेंट्स और प्रोटोसेल. आणि हेच ॲग्रिगेशन पुढं कशामध्ये टर्न झाले, तर फर्स्ट प्रिमिटिव्ह लिव्हिंग प्रोटोसेल और इव्हेंट्स. नाउ फॉर्मेशन ऑफ फर्स्ट सेल. When RNA or DNA system develop with protocell, they look like bacteria or viruses. They regulated various metabolic activities, and first cell was anaerobic and obtained energy by chemoautotropic processes. म्हणजे जेव्हा RNA और DNA सिस्टीम प्रोटोसेलमध्ये डेव्हलप झाली, तेव्हा ते ॲज अ बॅक्टेरिया अँड व्हायरसेस सारखे दिसत होते. ते व्हेरियस मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी रेग्युलेट करत होते, आणि स्टार्टिंगला ते अनएरोबिक होते. ओके, कारण ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. अँड दे ऑब्टेन एनर्जी फ्रॉम किमोहेट्रोट्रॉपिक प्रोसेसेस. मग ते एनर्जी कशी ॲक्वायर करत होते, तर किमोहेट्रोट्रॉपिक प्रोसेसना. नाउ युरी अँड मिलर एक्सपेरिमेंट. हे केमिकल इव्होल्युशन जे आहे ते प्रूव्ह करण्यासाठी एक एक्सपेरिमेंट केला गेला, युरी अँड मिलर एक्सपेरिमेंट. स्टॅनली एल मिलर अँड हिज टीचर हॅरोल्ड सी युरी provided the experimental evidence to support the chemical evolution. म्हणजे केमिकल इव्होल्युशनला सपोर्ट करण्यासाठी एक एक्सपेरिमेंट ॲज अ एव्हिडन्स म्हणून त्यांनी केला. दे डिझाईन द स्पार्क डिस्चार्ज ॲपेरेटस.
ॲपॅरेटसचं नाव होतं स्पार्क डिस्चार्ज ॲपॅरेटस अँड दिस ॲपॅरेटस वॉज फर्स्ट स्टरिलाइज्ड अँड इव्हॅक्युएटेड. म्हणजे त्याचं पहिल्यांदा स्टरिलायझेशन केलं आणि इव्हॅक्युएटेड केलं, म्हणजे त्यातून जे काय एअर वॉटर आहे ते सगळे रिमूव्ह केले. देन मिथेन, ammonia and hydrogen gases are pumped into glass chamber which connected with ट्यूब कॅरी वॉटर वेपर. म्हणजे हे जे काय मिथेन, अमोनिया आणि हायड्रोजन त्याच्यामध्ये पंप केले त्याचा रेशो होता 1:2:2. आणि ह्या ज्या काय गॅस चेंबरला आहे तर एक ट्यूब कनेक्ट केली गेली जी वॉटर वेपर कॅरी करत होते. ओके, म्हणजे ही हा चेंबर आहे आणि ह्याला एक ट्यूब कनेक्ट केली जी वॉटर वेपर कॅरी करत होते. देन लाइटनिंग इफेक्ट, म्हणजे एक्झॅक्टली ह्या जो एक्सपेरिमेंट आहे तो कशासाठी केला गेला तर ॲक्च्युली हा जो चेंबर आहे गॅस चेंबर याच्यामध्ये जसं अर्थचं ॲटमॉस्फिअर होतं, अर्थचं ॲटमॉस्फिअर एक्झॅक्टली तसं ॲटमॉस्फिअर इथं तयार केलं गेलं आणि त्यानंतर दे आर प्रोव्हाइडेड बाय वॉटर वेपर्स आणि त्यानंतर प्लस चार्ज. म्हणजे आता हा जो काही इलेक्ट्रोड आहेत हे इलेक्ट्रोड तिथं इन्सर्ट केल्यामुळे काय होतं तर लाइटनिंग इफेक्ट तिथं प्रोड्यूस झाला. म्हणजे लाइटनिंग इफेक्ट प्रोड्यूस्ड बाय इलेक्ट्रिक डिस्चार्ज कार्बन आर्क स्पार्क इन चेंबर. ओके, म्हणजे जसं अर्थचा ॲटमॉस्फिअर आहे तिथं हे सगळे गॅसेस असतील प्लस लाइटनिंग इफेक्ट असेल तर असं एक एन्व्हायरमेंट तिथं तयार केलं गेलं आणि त्यानंतर पुढचं जी काय रिॲक्शन होती ती ऑब्झर्व केली गेली. The process of evaporation and precipitation stimulated by heating mantle and condenser respectively. म्हणजे तिथं वॉटर वेपर प्रोव्हाइड करण्यासाठी हिटिंग मॅन्टल पण प्रोव्हाइड केला गेला प्लस कंडेन्सेशन सुद्धा प्रोसेस झाली तर त्यासाठी कंडेन्सर सुद्धा तिथं प्रोव्हाइड केला गेला. ओके, म्हणजे असं हे ॲपॅरेटस तिथं अरेंज केलं. देन मिक्सचर एक्झॅक्टली प्रोसेस कशी झाली ती बघूयात. मिक्सचर ऑफ CH4 दॅट इज मिथेन, अमोनिया अँड वॉटर was exposed continuously to electric discharge for several days. Then gases to interact, after which these were condensed, then liquid collected. म्हणजे तिथं जे काही इलेक्ट्रिक डिस्चार्जला एक्सपोज केलं गेलं ह्या मिक्सचरला फॉर सेव्हरल डेज, बरेच दिवस, आणि त्यानंतर या गॅसेसमध्ये इंटरॅक्शन झाली, रिॲक्शन झाली आणि त्यानंतर त्याचं कंडेन्सेशन झालं आणि कंडेन्सेशन झाल्यानंतर जे काही लिक्विड आहे ते लिक्विड कलेक्ट केलं गेलं, त्याचं केमिकल ॲनालिसिस केलं गेलं. ओके, आणि जे काही केमिकल ॲनालिसिस झाल्यानंतर देर इज प्रेझेन्स ऑफ सिम्पल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स लाईक युरिया, अमोनिया, अमिनो ॲसिड, लॅक्टिक ॲसिड एक्सेट्रा. We strongly support that simple molecule present in earth atmosphere combined to form organic building blocks of life. आणि ह्याच्यावरून काय प्रूफ झालं की अर्थच्या ॲटमॉस्फिअरमध्ये जे काही सिम्पल मॉलिक्यूल होते तर ते कंबाईन झाले, त्यांच्यामध्ये रिॲक्शन झाली आणि त्याच्यातून ऑर्गॅनिक बिल्डिंग ब्लॉक जे आहेत लाईफचे ते तयार झाले. ओके, देन RNA world hypothesis. Oparin, Haldane theory and Miller-Urey experiment gives the pathway of origin of life on earth from non-living to living. म्हणजे हे जे काही सगळे एक्सपेरिमेंट, हा जो एक्सपेरिमेंट झाला त्यावरून एक सजेस्ट केलं गेलं की हा जो काही पाथवे आहे तो नॉन लिव्हिंग टू लिव्हिंग असं आहे. ओके, इन 1980 Sidney Altman and Thomas Cech independently found out RNA act as a biocatalyst called ribosome. म्हणजे 1980 मध्ये या सायंटिस्टने अजून एक फाइंडिंग सांगितलं की RNA act as a biocatalyst called ribosome. Okay, then RNA world hypothesis suggests that early life must have been based on nucleic acid and mostly RNA. म्हणजे का अर्ली लाईफ होतं ते कशावर बेस्ड होतं तर न्यूक्लिक ॲसिड, आणि त्यात न्यूक्लिक ॲसिडमध्ये मोस्टली कशावर होतं तर RNAवर. प्रपोज बाय कार्ल ओज, फ्रान्सिस क्रिक अँड लेस्ली ऑर्गन इन 1960. म्हणजे याच्या अगोदर ज्या वरती त्या सायंटिस्टने 3 सायंटिस्टने सांगण्याच्या अगोदर या सायंटिस्टने असं सांगितलं होतं की जे काय अर्ली लाईफ आहे ते मोस्टली RNA बेस्ड होतं आणि तिथं म्हणजे जे काय RNA जो होता इट फाउंड abundantly in all living cells, structurally related to DNA, and chains of RNA can evolve or undergo mutations, replicate and catalyze reaction
विच सपोर्ट दिस हायपोथेसिस. म्हणजे RNA हा खूप जास्त प्रमाणात होता लिव्हिंग सेलमध्ये आणि इट स्ट्रक्चरली रिलेटेड टू DNA. DNA तो स्ट्रक्चरली रिलेटेड आहेच, प्लस जी काही RNAची चेन होती ती इव्हॉल्व्ह झाली. म्हणजे इव्हॉल्व्ह होत असताना म्युटेशन झालं, त्याच्यामध्ये रेप्लिकेशन झालं, त्यानंतर रिॲक्शन त्यानं ॲज अ कॅटलाइस्ट म्हणून काम केलं आणि त्यामुळं काय झालं तर हा जो RNA वर्ल्ड हायपोथेसिस आहे यामुळं काय झालं तर RNA वर्ल्ड हायपोथेसिस इज सपोर्टेड. इन रायबोसोम्स ट्रान्सलेशन प्रोसेस कॅटलाइज्ड बाय RNA. आपल्याला माहिती आहे की रायबोसोम मध्ये ट्रान्सलेशनची प्रोसेस आहे ती RNA कॅटलाइज करतो. देन ओके, RNA undergone repeated replication and mutation forming the variety of RNA molecule. त्यामुळे RNAचं रिपीटेड रेप्लिकेशन होऊन तिथं RNAचे व्हेरियस फॉर्म जे आहेत RNA मॉलिक्युलचे ते फॉर्म होतात. दे हॅव डेव्हलप देअर ओन प्रोटीन कोड अँड मशिनरी टू सर्वाइव्ह द असेंब्ली ऑफ प्रिमेटिव्ह सेल. म्हणजे RNA न त्याचा स्वतःचा प्रोटीन कोड फॉर्म केला प्लस त्याची स्वतःची मशिनरी कशासाठी तर टू सर्वाइव्ह द असेंब्ली ऑफ प्रिमिटिव्ह सेल. प्रिमिटिव्ह म्हणजे सुरुवातीच्या सेलमध्ये सर्वाइव्ह होण्यासाठी. देन डबल स्टँडर्ड स्टेबल स्ट्रक्चर दॅट इज DNA might have been formed and continuous and resulted in rich biodiversity on earth. आणि यावरून कदाचित जे का हा डबल स्टँडर्ड स्टेबल स्ट्रक्चर आहे DNAचं ते फॉर्म झालं असेल आणि तिथून लाईफ म्हणजे त्याचं फॉर्मेशन झाल्यानंतर तो परत पुढे कंटिन्यू झाला असेल आणि याच्यातूनच रिच बायोडायव्हर्सिटी अर्थवर झाले असेल असं हा हायपोथेसिस सांगतो. तर याच्यामध्ये डायग्राममध्ये सुद्धा आपण बघू शकतो की RNA फॉर्म्स फ्रॉम इनऑर्गॅनिक सोर्स आणि RNA सेल्फ रेप्लिकेटिव्ह होतो आणि इथं काय होतं वाया रायबोझाईम. त्यानंतर RNA ऑल्सो कॅटलाइज द प्रोटीन सिंथेसिस. त्यानंतर प्लस RNA कोड्स बोथ DNA अँड प्रोटीन. म्हणजे DNA ला पण कोड करतो प्लस काय करतो तो प्रोटीनला सिंथेसिस करण्यासाठी मदत करतो आणि त्यानंतर DNA बिकम द मास्टर टेम्पलेट. ओके, DNA बिकम मास्टर टेम्पलेट. So, thank you for watching.